ताप आला की आपण पॅरासिटामॉल गोळी सर्रास घेत असतो. तापासाठी घेतलेली पॅरासिटामॉल गोळी गुणवत्तेच्या चाचणीमध्ये मात्र फेल झाली आहे. इतकंच नाही तर आणखी 53 औषधं गुणवत्ता चाचणीमध्ये फेल झाल्याची माहिती मिळाली आहे. या यादीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी सह मधुमेहाविरोधातील औषधांचा सुद्धा समावेश आहे. बघूया एक रिपोर्ट. सर्दी, ताप, खोकला किंवा डोकेदुखी झाल्यावर तुम्ही पॅरासिटामॉल वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. भारतीय औषध नियामक म्हणजेच CDSCOनं धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालामध्ये पॅरासिटामॉलसह 53 औषधं गुणवत्ता चाचणीत फेल झाली आहेत. या अहवालात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 सप्लिमेंटसह मधुमेहावरील औषधं तसंच व्हिटॅमिन C आणि D3 टॅबलेट शेल्कल, व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन C सॉफ्ट जेल, त्याचबरोबर अँटी ऍसिड पॅन्डी, पॅरासिटामॉल गोळ्या IP 500 mg, तसंच मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराइड आणि उच्च रक्तदाब औषध